नमस्कार. आज आपण एक सिक्रेट वाटण मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत. हा वाटण मसाला एक वेळा बनवून 10 ते 12 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. याच वाटण मसाल्यापासून ढाबा, रेस्टॉरंट, हॉटेल स्टाईल 100 पेक्षा जास्त भाज्या तुम्ही घरी बनवू शकता. आणि आज हाच वाटण मसाला वापरून मी खानदेशी ढाब्यावर किंवा खानदेशी पार्टींमध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी व्हेज, नॉन-व्हेज अशा 2 प्रकारच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी आपण हे वाटण कसं तयार करायचं ते पाहूया. तर इथे लोखंडी तव्यावर 1 चमचा मी तेल घातलं आणि आता या तेलावर मोठ्या आकाराचा थोडासा जाडसर चिरून घेतलेला कांदा आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची आहे, कारण कांदा खूप जास्त करपट केला तर या मसाल्याची चव मात्र कडू होईल. कांदा आता व्यवस्थित थोडासा रंग बदलेपर्यंत छान भाजून झाला. आता हा भाजलेला कांदा एका परातावर मी काढून घेते आहे. सोबतच आपल्याला इथे खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर एक छोट्या आकाराची खोबऱ्याची वाटी होती. त्यातला पाव हिस्सा खोबऱ्याच्या वाटीचा मी असा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचे काप अगदी मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खोबऱ्याचा किस घेतला तरी चालेल. आणि आता खोबरं, कांदा भाजून झाला. आता याशिवाय आपल्याला धणे जिरंसुद्धा इथे भाजून घ्यायचं आहे. तर एक मोठा चमचा इथे धणे घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा भरून मी इथे जिरं घेतलेलं आहे. अगदी मंद आचेवर धणे जिरं व्यवस्थित भाजून घेतलं. धणे जिरं भाजण्यासाठी जसा जास्त वेळ लागत नाही. आणि आता भाजलेलं धणे आणि जिरंसुद्धा मी इथे काढून घेतलेलं आहे. गॅस आता इथे बंद केलेला आहे आणि या गरम तव्यावर फक्त आपल्याला हे काही मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे आहे. खडे मसाले घेतलेले आहे. तर खड्या मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, 1 मोठी विलायची, 2 वेलदोडे आणि अगदी सुपारीच्या तुकड्या एवढंच इथे सुंठेचं तुकडं घेतलेलं आहे. सोबतच इथे मी जायफळाचा तुकडासुद्धा सुपारीच्या तुकड्या एवढाच घेतलेला आहे. 1.5 ते 2 इंच दालचिनी आहे, 4 लवंग, 4 मिरे आणि एक इथे छोटंसं चक्रफूल मी घेतलेलं आहे. आता हे मसाले फक्त यातलं जे काही मॉइश्चर असेल ते काढण्यासाठी आपल्याला तव्यावर फक्त हे मसाले थोडेसे गरम करून घ्यायचे. गॅस बंदच केलेला आहे. खूप जास्त हे मसाले भाजून घेतले तर याची हवी तशी टेस्ट या भाजीमध्ये उतरणार नाही. या मसाल्यांचा जो काही एक मस्त असा सुगंध असतो तो सुद्धा निघून जाईल. म्हणून अगदी या गरम तव्यावरच आपल्याला हे मसाले भाजायचे आहे. सर्व साहित्य भाजून झालं. आता यामध्ये अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा आहे, तो असा थोड्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला मी घातला. त्यानंतर भरपूर इथे लसूण घालायचं आहे. साधारण 20 ते 25 लसूण पाकळ्या मी इथे वापरलेल्या आहेत. आणि आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. सोबतच यामध्ये आपल्याला लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. तर इथे हे खानदेशी लाल तिखट मी घेतलेलं आहे. 3 मोठे चमचे भरून असं हे लाल तिखट मी घेतलेलं आहे. हे घरगुती माझं घरीच तयार केलेलं लाल तिखट आहे, ते मी इथे वापरलं. अगदी आवश्यक तसं पाणी घेऊन अगदी मस्त स्मूथ आणि बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे आणि आता हे वाटण आपल्याला तेलावर शिजवून घ्यायचं आहे किंवा तयार करून घ्यायचा आहे मसाला. त्यासाठी जाड बुडाची कढई मी घेतलेली आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे भरून तेल कडकडीत गरम झालं. आता यामध्ये 3 ते 4 तमालपत्र आपल्याला कढीपत्त्याच्या सारखंच फोडणीसाठी वापरायचे आहे. आणि यामध्ये आता हा वाटण मसाला आपल्याला मस्त असा तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे. हा वाटण मसाला जेव्हा तुम्ही तयार करत आहात, मिक्सरमध्ये वाटत आहात, तेव्हा यामध्ये अगदी आवश्यक तसं थोडंच पाणी घाला. म्हणजे हा वाटण मसाला लवकर शिजून तयार होतो. पाणी जास्त झालं तर याचे शिंतळे खूप उडतात, गॅसही खराब होतो आणि आपल्याला चटकेही खूप बसतात आणि वेळही खूप जातो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही थोडासा मसाला होता तो सुद्धा मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. मसाला तयार होईपर्यंत सारखा असा आपल्याला हा चमच्याने हलवत राहायचा आहे. म्हणजे तळाशी हा लागणार नाही, करपणार नाही आणि याची चव खराब होणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी फिरवूनसुद्धा ते पाणी मी या मसाल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे. या मिठामुळे हा जो मसाला आहे हा भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते. प्रिझर्वेटिव्हचं काम हे मीठ करत असतं. फक्त या मसाल्यापुरतंच मीठ इथे मी घातलेलं आहे. बाकी जसं मीठ आहे ते तुम्ही भाज्यांमध्ये आपल्या चवीनुसार वापरू शकता. साधारण 5 ते 7 मिनिटं अगदी मंद आचेवर सारखा हा मसाला हलवत मी असा तयार करून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये 1 चमचा कुठलाही गरम मसाला, घरगुती गरम मसाला असेल किंवा कुठलाही रेडीमेड गरम मसाला तो तुम्ही इथे वापरू शकता. सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही मसाले घेतले तर अगदी परफेक्ट असा हा मसाला तयार होतो. खूप जास्त तीव्र चवीचा होत नाही
तुम्ही म्हणाल खडे मसालेही वापरले, पावडर मसालाही वापरला, चव जास्त मसालेदार होते का? तर अजिबात होणार नाही. अगदी परफेक्ट असा हा मसाला तयार होतो. गॅस आता इथे बंद केलेला आहे. तेल छान सुटलेलं आहे. मसाला तयार आहे आणि आता हा मसाला एखाद्या अशा बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. मसाला पूर्ण गार झाल्यानंतर कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी 10 ते 12 दिवस आरामात हा मसाला टिकतो, खराब होत नाही. आणि आता हाच मसाला वापरून तुम्ही भरपूर खूप साऱ्या भाज्या अगदी सहज बनवू शकता आणि अगदी लवकर तयार होतात. आता हाच मसाला वापरून आपण खानदेशी ढाबा स्टाईल किंवा खानदेशी पार्टीची लज्जत वाढवणारी झणझणीत अशी शेवभाजी कशी तयार करायची ते बघूया. तर इथे सेम तीच कढाई मी घेतलेली आहे ज्यात आपण मसाला तयार करून घेतला आणि आता यामध्ये 1 चमचा भरून मी इथे हा मसाला घेतलेला आहे. आता हा मसाला जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला असेल, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही भाजी तुम्ही तयार करायला घेतलेली आहे, तर तुम्ही कढईमध्ये 1 चमचा 2 चमचा तुमच्या सोयीनुसार मसाला काढून घ्या. सुरुवातीला अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा मसाला कढईमध्ये असा व्यवस्थित शिजवून घ्या, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल. आणि आता यामध्ये अगदी कडकडीत उकळतं गरम पाणी मी घातलेलं आहे. तर साधारण 1 ग्लास एवढं मी इथे गरम पाणी घातलेलं आहे. 2 लोकांसाठी हा एवढा मसाला मी 1 चमचा घेतलेला होता आणि आता ही भाजी तयार करते आहे. एका चमच्यामध्ये 2 लोकांची भाजी अगदी व्यवस्थित तयार होते. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर आपण सुरुवातीला मसाल्यामध्ये फक्त मसाल्यापुरतंच मीठ घातलेलं होतं. आता आपण भाजीसाठी लागणारं पूर्ण मीठ या रस्स्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता या रस्स्याला साधारण 3 ते 4 मिनटं अगदी मस्त अशी उकळी येऊ द्यायची. पूर्ण उकळी आल्यानंतर याला तरी खूप सुंदर येते आणि मस्त अशी रंगतदार ही भाजी तयार होते. तर हे बघा, भाजीला पूर्ण उकळी आली. गॅस मी आता बंद केलेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये शेव घालायची आहे. तर इथे हे असे तुरखाटी शेव म्हणतात या शेवांना आमच्याकडे. हे स्पेशली भाजीसाठीच वापरले जातात. तर आता शेव घातले. सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी या वाटणापासून आपण ढाबा स्टाईल खानदेशी पार्टीची झणझणीत अशी शेवभाजी तयार केलेली आहे. आता याच मसाल्यापासून नॉनव्हेज तुम्ही कसं तयार करणार ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आपण चिकन रस्सा कसा तयार करायचा ते बघूया. त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. त्यानंतर चिकनमध्ये जी काही चरबीचे 2 पीसेस होते ते आधी मी तेलावर असे परतून घेते. चिकन असो किंवा मटण असो, सुरुवातीला अशी चरबी व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची. तेलावर थोडीशी साधारण अर्धा 1 मिनिटं परतून घेतली की ती बघा अशी फुलून येते. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा अगदी मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला तेलावर असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली. गॅसची फ्लेम कमी आहे. तर इथे ही भाजी मी कुकरमध्ये बनवते आहे. तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा सेम पद्धतीने ही भाजी बनवू शकता. आता यामध्येच हे चिकनचे स्वच्छ धुवून घेतलेले पीसेस मी घालते आहे. पाव किलो एवढं चिकन घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं हे चिकन आपल्याला सुरुवातीला 3 ते 4 मिनिटं मस्त फुल फ्लेमवर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन अंगीच असलेलं जे पाणी आहे ते रिलीज करतं. यामुळे सूपसुद्धा असं दाटसर तयार होतं, चविष्ट तयार होतं आणि चिकन खाताना पांचट लागत नाही. म्हणून सुरुवातीला 3-4 मिनिटं फुल फ्लेमवर हे चिकन परतून घ्या. नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. पाण्याला छान उकळी आली. आता यामध्ये भाजीसाठी लागणारं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर पुन्हा हे जे चिकन आहे ते असं हलवून घेऊया, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल. आता चिकन आहे त्यामुळे लवकर शिजतं. आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि इथे मध्यम आचेवर 3 शिट्या झाल्यानंतर मी कुकर इथे कसं शिजलेलं आहे चिकन ते तुम्हाला दाखवते आहे. कुकर उघडलं आणि आता चिकनचे पीसेस तुम्हाला दाखवते कसे शिजलेले आहे. चिकन खूप जास्त वेळ घेत नाही, लवकर शिजतं. त्यामुळे अगदी 3 शिट्यांमध्ये हे चिकन अगदी परफेक्ट इथे शिजलेलं आहे. तर सुरुवातीला चिकन 3-4 मिनिटं व्यवस्थित फुल फ्लेमवर परतून घ्या. पाणी घाला. पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण बंद करा. 3 शिट्या घ्या. 3 शिट्यांमध्ये हे जे चिकन आहे कुकरमध्ये परफेक्ट शिजतं. आणि आता यामध्ये 2 चमचे भरून, मोठे चमचे भरून मी इथे हा वाटण मसाला घातलेला आहे. मसाला व्यवस्थित भाजीमध्ये असा मिक्स करून घ्या. आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी अधिक करू शकता.
तर सुरुवातीला ही भाजी मला थोडी दाटसर वाटते. अजून मी यामध्ये पाणी टाकून घेतलं. तर 1 कप भरून मी इथे कळकळीत उकळतं गरम पाणी घातलेलं आहे. आणि आता या भाजीला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण उकळी आल्यानंतर अगदी मस्त अशी ही झणझणीत चिकन रस्सेदार भाजी तयार झालेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि या एका वाटण मसाल्यापासून आज आपण व्हेज, नॉन-व्हेज दोघं भाज्या कशा तयार करायच्या त्या बघितल्या. तर आता हे कुकर मी साईडला ठेवते आहे आणि तुम्हाला शेवभाजी आणि हा चिकन रस्सा दोघं भाज्या सोबतच एकत्र दाखवण्याचा इथे मी प्रयत्न करते आहे. तर हे बघा शेवभाजी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. थोडी गार झाल्यानंतर ही भाजी अशी मस्त घट्ट तयार होते. शेव मुरल्यानंतर भाजीला छान असा घट्टपणा येतो आणि हा चिकन रस्सासुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान असा तयार झालेला आहे. तर हा वाटण मसाला वापरून तुम्ही व्हेज, नॉन-व्हेज, शेवभाजी, चिकन रस्सा याशिवाय सुद्धा भरपूर भाज्या बनवू शकता. तर आज आपण खानदेशी पार्टीमध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी शेवभाजी आणि चिकन रस्सा कसा तयार करायचा ते बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.